माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दासबोध कथासार अभिवाचन करत आहे. भाग 24. प्रथम श्री शिवरायांना नमस्कार करून प्रारंभ करते. दशक 13. नाम आणि रूप. समास 1. आत्मा अनात्मा. आत्मा कोण, अनात्मा कोण याचा विचार केला पाहिजे. सृष्टीमध्ये 4 खाने, 84 लक्ष प्राणी. त्यातला आत्मा कोण बरे, तर डोळ्यांनी पाहणे, कानाने ऐकणे, जिभेने चाखणे, नाकाने वास घेणे, त्वचेने स्पर्श घेणे, वाणीने बोलणे, सावधपणे वागणे, सतत काहीतरी करीत राहणे. हे जो सर्वांच्या देहात राहून एकटाच करीत राहतो तोच आत्मा असे जाणावे. शरीराची हालचाल कर्म तोच घडवीत असतो. अहंकार घेऊन सुखदुःखे तोच भोगतो. बरी वाईट कृत्ये तोच करतो. आपले परके तोच जाणतो. कधी श्रीमंती तर कधी दारिद्र्य भोगतो. युद्धप्रसंगी परस्परांना मरणारा तोच. कधी भित्रा तर कधी धीट, कधी विद्वान तर कधी बावळट, कधी प्रामाणिक कधी ठग, उदार कंजूस कधी कलावंत, न्यायी अन्यायी तोच असतो. सर्वांच्या शरीरात राहून नाना घडामोडी करीतो. असा आत्मा एकच. तो नसला तर शरीर फक्त मडे होते. असा आत्मा चिरंजीव, हा देह नाशिवंत हे ओळखणे याला नित्य विवेक असे म्हणतात. देह स्थूल आहे, सूक्ष्म आहे. जे स्थूल म्हणजे जड आहे ते सूक्ष्माकडून चालविले जात असते हे फक्त ज्ञानी जाणतात. देहामध्ये जीव हा अभिमानी, तसाच ब्रह्मांडरूपी विराट देहात शिव अभिमानी. विराट सह देहात ईश्वर हा अभिमानी. तोच सृष्टीचा उगम. तेथे स्त्री पुरुष असा भेद नाही. एक चेतन तत्व तेवढे जाणवते. अशा प्रकारे मुंगीपासून तो ब्रह्मा देवापर्यंत जे जड स्थूल असते ते अनित्य नाशिवंत होय. हे जे प्रेरणा देणारे ते नित्य असते. पुन्हा स्थूल सूक्ष्म यांनाही पार केल्यावर कारण आणि त्याच्यापेक्षा अतिसूक्ष्म हे जे महाकारण होय. विवेकाने विराट हिरण्यदेहाच्या पलीकडे जेव्हा जातो तेव्हा अविकारी मूळ प्रकृतीच्या ठिकाणी आपली वृत्ती स्थिर. ती वृत्ती कशी लय पावेल हे ते पुढे ऐकूया. समास 2. सार कोणते, असार कोणते. सृष्टीचे अवडंबर फारच मोठे. त्यात सार कोणते, असार कोणते विवेकबुद्धी वापरून पाहिले की समजेल. जे दिसते तर नष्ट होते, आकाराला येते ते जाते, पण जे सर्व काळ टिकणारे असेल ते सार असते. याआधी आपण पाहिले की जीवात्मा शिवात्मा हे नित्यात्मतत्व. त्याहून मूळ आणि निश्चल असे काही आहे का. वृत्ती मूळ मायेपर्यंत गेली हे खरे, पण ती निवृत्त कशी होणार. सर्व करता आत्मा हे उमजले आणि तो चंचल आहे हे कळले. आता निश्चल तरी कोण, अशी जिज्ञास वृत्ती निवृत्तीचा हेतू मनामध्ये उठला. आता हेतू हा सुद्धा चंचलच की. तेव्हा शोधच तेथे थांबला. जे आहे ते निश्चलही आहे भासू लागले की तेच चंचल होते हे ध्यानी आले. मात्र यावेळी एक सावधगिरी बाळगायला हवी की चंचल, बदलणारे, येणारे जाणारे नाशिवंतच असा पक्का निश्चय मात्र झाला पाहिजे. नाहीतर निश्चय ढळला, क्षणभंगुराला जर नित्य समजू लागला तर तो ज्ञानी असूनही वाहवत जाणार. मग तो ज्ञानाचा अधिकारी राहत नाही. चर्मचक्षुने पाहणे, ज्ञानचक्षुने पाहणे स्थूलापेक्षा सूक्ष्म नित्य असे म्हटले तरी ते म्हणणे सुद्धा द्वैत्यात येते. अर्थात ते विनाशी होय. पण 4 देह, अष्टधा माया पार केली की जे आहे ते निश्चल ब्रह्मच होय. सार तेच. संत म्हणता की तेच तू. त्यावर विचार करीत राहिलो की तोच स्थिती प्राप्त होते. मी साधक आहे अशी जाणीव ठेवून ब्रह्म पाहू गेल्यास वृत्तीशून्यतेचा अनुभव येईल. पण ब्रह्म हे वेगळेच, जे सदा सर्व काळ सन्मुख आहे, जेथे भेदाभेदच नाही. अशाबरोबर एकरूप झाला तोच धन्य होय. तेथे जाणीव कुठली, मीपणा तरी कुठला. खोटे दूरच सारून खरे तो, जो स्वीकारील तोच खरा पारखे. त्याचप्रमाणे असार बाजूला सारून परब्रह्मरूप सार घ्यावे. ही साधना पद्धती अशी विलक्षण आहे की जाणण्याचा प्रयत्न करीत असता जाणीवच नष्ट होऊन जाते. साधक वेगळा असा उरतच नाही. आत्मनिवेदन भक्ती म्हणतात ती हीच होय. भुक्ती मुक्ती वाचेने बोलून दाखवता येते. लक्षात याने तद्रूपता विचारावी आणि विचारता विवरता मीपणाचाही लोभ झाला म्हणजे तेच स्वरूप. सत चित्त तत म्हणणे सुद्धा तेच व खरे सार तेच होय. समास 3. सृष्टी कशी घडली. अगदी प्रारंभी निर्मळ निश्चल निर्विकारी असे परब्रह्म केवळ होते. मग कोणी एकेकाळी त्यामध्ये अकस्मात संकल्प उठला, अहम ब्रह्म. तो संकल्प म्हणजेच
आदिनारायण किंवा मूळ माया. जगदीश्वर अगर षडगुणेश्वर होय. मग त्यापासून अष्टविध प्रकृती, त्रिगुण, ओंकार, पंचमहाभूते घडत गेली. त्यात अगोदर आकाश, आकाशापासून वायू, वायूपासून तेज, अग्नी, सूर्य, निजपासून पाणी झाले, पाणी तिजून पाणी बनले, पृथ्वीत बीजे होती, त्याच्यापासून पाण्याच्या संयोगाने वनस्पती, फुले, फळे, धान्य, अन्न यांची निर्मिती झाली. अन्नापासून वीर्य बनले, मग वीर्यातून जीवसृष्टी निर्माण झाली. जीवाचे चार भेद, अंडज, जारज, स्वदेज, स्ववेदज, उद्वेज अशी त्यांची नावं. पण त्या विस्ताराला मूळ कारण पृथ्वी पाणी यांचा संयोगच होय. नंतर प्राण्यांमध्ये 84 लक्ष प्रकारचे जीव झाले. 4 वाचा त्रैलोक्य बनले. मुळात असणारी 10 प्रकृती इथे पाण्यापासून प्राणी उत्पन्न केले. जर पाणीच नसेल तर सर्व जीव मरून जातील. ही जी वस्तुस्थिती हे कोरडे तत्वज्ञान नव्हे, याची प्रचिती पहा. प्रचिती येत नसली तरी केवळ तर्कावर विश्वास ठेवूच नका. प्रपंच असो किंवा परमार्थ असो, दोन्हीमध्ये प्रचिती येणे अत्यावश्यक आहे. प्रचिती न पाहता शब्दांवर जो विसंबेल तो अविकीच म्हणावा. आता या अवाढव्य विश्वाचा संहार कसा होईल ते सुद्धा ऐका. तथापि या सर्व घडामोडी करणारा आत्माराम मात्र एकटाच असतो, एवढे ध्यानात घ्या. समाज 4 प्रलय वर्णन. शास्त्रात असे म्हटले आहे की कल्पांतकाळी सर्व प्राणी, पृथ्वी, पंचमहाभूते यांचा नाश होईल. तो असा की 100 वर्ष पाऊस पडणार नाही. त्यामुळे पृथ्वी तडकेल, तिला प्रचंड भेगा पडतील. सूर्य 12 पट जास्त तळपेल पृथ्वीवर. त्यामुळे आगीचे फार मोठे तांडव माजेल. त्या ज्वाला शेषाला लागतील. तो शेष विष ओकू लागेल. त्या विषाच्या ज्वाला लागून सर्व पाताळे जळून खाक होतील. प्रलय काळी मोठमोठे झांजावत सुटतील. प्रलय अग्नी पेटेल आणि 11 रुद्र, 12 सूर्य खवळून उठतील. 12 वारा, वीज यांच्या सततच्या माऱ्याने पृथ्वीचा चुरा होईल. मग त्या समयी मेरू, मंदार, चंद्र, सूर्य वगैरे नक्षत्र सर्व काही नष्ट होऊन जातील. नंतर असंभाव्य अशी वृष्टी होईल. त्यामध्ये पृथ्वी चुन्याच्या खड्यासारखी विरघळून जाईल. विजांचा कडकडाट, परतासारख्या गारांचा मारा पर्वतांनाही आकाशात फेकून देईल. अशा झंझावती वारा असेल. घनघोर असा काळोख होईल. सर्वत्र पाणीच पाणी होईल. नंतर प्रचंड असे तेज ते सर्व पाणी शोषून घेईल. पुन्हा एकदा प्रलय काळचा वारा उन्मत्ताप्रमाणे सैरावेरा धावत सुटेल. पदराच्या वाऱ्याने दिवा विझवावा तसा अग्नी विझून जाईल. मग अमर्याद असा अंतराळात जो वारा लुप्त होईल, ते महाशून्य तेवढे उरेल. त्यामुळे मूळ माया, जड, चेतन, पंचमहाभूते यातील काही म्हणजे काहीच उरणार नाही. केवळ परब्रह्म तेवढे राहील. समास 5. एका जोडप्याची कथा मात्र ही रूपक आहे बरं का. फार पूर्वी कोणी एकेकाळी एक स्त्री पुरुष जोडपे होते. दोघांचे परस्परांवर एवढी प्रीती होती की जणू दोन देहांमध्ये एकच आत्मा असावा अशी. मग पुन्हा त्यांना एक मुलगा झाला. तो शहाणा, चतुर, करता होता. पुढे त्यालाही एक मुलगा झाला, पण तो बापापेक्षा चतुराई, शहाणपणा यात कमीच होता. परंतु त्याला मात्र उदंड संतती झाली. त्यातला तो जो मोठा मुलगा तो अज्ञानी पण रागीट होता. कुणी चुकला तो त्याचा संहार करीत असे. पुढे पुढे हा वंश एवढा विस्तारला की त्याला त्रैलोक्यपुरी पुरे पडेना. मग या एकत्र कुटुंबात असे होऊ लागले की हेवे, दावे, मान, सन्मान, कलह, भाऊबंदकी गोष्टी वाढत चालल्या. कुणीच कुणाचे ऐकेना की तो मनमानित करी. चांगले, शहाणे, जाणते असे जे काही जण होते त्या तबल होऊन मुकाटपणाने पुढे काय घडेल ते पाहू असे म्हणून बसू राहिले. पुढे त्या संपूर्ण कुटुंबात यादवी माजली. एकूण एकाचा निष्पात झाला. बाप, लेक, नातू, पंतू, कन्या वगैरे नष्ट होऊन गेले. सर्वांनी परस्परांचा संहार केला. हीच अपूर्व कथा पुन्हा पुन्हा घडत असते. असे बोलून पुढे कथेकरी बुवा म्हणता की लोक हो, यावर चिंतन करीत जा. जेवढे मला जमले तेवढे संक्षिप्ताने मी सांगितले. जो कोणी यातील सार निवडून घेईल तो धन्य, तो धन्यम. जगद उद्धार तोच करील. मतमतांतरे, शास्त्रे यांचा गलबला सोडून द्यावा. आपल्या पुरते सृष्टीचे कोडे सोडून निवांत बसावे. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात आपण लघुबोध कथा बघूया. हरये नमः. गणाधीश तो ईश सर्व गुणांचा,
मुळारंभ आरंभ निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंत आनंत या राघवाचा. हर हर जय 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 रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.